समालोचक राहुल भोईर. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू आपल्याला पाहिला ऑन साइडला टटवण्याचा प्रयत्न होता मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती. ऋषभ काठे ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी हाताळली होती यावेळी आपटलेला चेंडूला आपटी लिहिली होती मात्र फलंदाजीच्या आवाक्या बाहेरचा चेंडू आणि पंचांचा योग्य निर्णय. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये शाहपूर की जान मुन्ना पठाण आपण पाहतोय. तर स्क्वेअर लेगचे पंच आपल्याला पाहायला मिळतात पॉवरफुल जय पवार. यावेळी जोरदार आपल्याला पाहायला मिळते चेंडू आणि अशा प्रकारे क्लीन बॉल्ड फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन पहिला फलंदाज पिंटू पाटीलच्या रूपाने बाद होतोय जयदुर्गा भादोरा संघाचा. उपांत्य फेरीचा सामना सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतो जयदुर्गा भादोर विपक्ष साईस खारबाव या दोन संघामध्ये. या गाण्याने डीजे मास्टरने आज गटारी अमावस्येची आठवण ताजी करून दिलेली आहे कारण हे चित्र आज जास्त दिसेल. यावेळी स्फेअर चेंडू पंच आमच्याकडे बोलतात वायरचा इशारा करतो आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्या 2 पहिलं षटक मार्गस्थ असताना याला चेंडूला मिड विकेट रिजन मध्ये टोलवलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली अक्षय पाटील आणि आणखीन एक फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला हरीश जोशी याची गेली संपुष्टात. विकेट टेकर गोलंदाज ऋषभ काठे पुन्हा एकदा प्रभावित ठरतोय आणि 2 फलंदाज त्याने या षटकामध्ये बाद केलेले आहेत. अगदी बरोबर सुभाष धुमाळ आपण पाहिलं या पूर्वीचा सामना झाला पराभूत करण्यासाठी प्रमुख भूमिका साकारली होती कारण मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता ऋषभ आणि यावेळेला सुद्धा एक चांगली सुरुवात केलेली आहे. त्याच्याकडनं खूप अपेक्षा असणार आहे. त्याशिवाय खारवा गावचे समर्थक सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत आपल्या संघाचं मनोधैर्य वाढवण्यासाठी. अगदी बरोबर मागच्या सामन्यामध्ये 2 षटके हाताळली होती 1 विकेट प्राप्त केले आणि फक्त 14 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. जे सातत्य आपल्याला पाहायला मिळायला हवं ते सातत्य इथे पाहायला मिळते. ऋषभ काठे जो साईस खारबाव संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज आहे. यावेळी मिस टाइम फटका आहे. जोपर्यंत चेंडू अडवला जातोय तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावेने जगदीश नाईक आपलं खातं करतोय. 2 धावेने संघाची धावसंख्या ओढून झाली ती 4. नमस्कार सर गोठाळेच्या शुभेच्छा तुम्हाला. यावेळी एक्स्ट्रा कोरिजन मध्ये चेंडू टोलवलेला आहे. 1 धाव तर कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि अतिशय वेगाने दुसरी धावी कंप्लीट केली जाते. तर या 2 धावीने धावफलकामध्ये बदल. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 6 धावा. दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे ते म्हणजे ग्रामपंचायत सदस्य ठाकूरपाडा जयंत चौधरी यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुभाजी ठाकरे यांच्या वतीने मी आपलं हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर संदेशजी ठाकरे यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळी जोरदार फायर करण्याचा प्रयत्न मिडल ऑफ द बॅट यावेळी चेंडू घेता आला नाही. फायनल रिजन मध्ये चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट आणि सिंगलवर समाधान मानावं लागते फलंदाज जगदीश याला. तर एका धावीने धावफलक आपण पाहतोय तो पोहोचतोय 7 वर. पहिला षटक यस सुभाष तुम्हाला मी थांबवतोय कारण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे
खारबाव गावचे समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्वप्रथम भानुदास पाटील यांचा आपण स्वागताने सन्मान करूया. आणि मी स्वागताने सन्मान करण्याची विनंती करणार आहे हरिभक्त पारायण आनंदभाऊ ठाकरेजी ज्यांच्या सन्मानार्थी स्पर्धा आहे त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा स्वागताने सन्मान केला जात आहे. ते आमचे सुभाजी ठाकरे यांचे पिताश्री आहेत. स्वागताने सन्मान केला जात आहे. त्यानंतर अलंकार मुकादम हे सुद्धा खारबाव गावचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते आणि खास करून साईस्पोर्ट खारबाव संघाचं मनोधैर्य वाढवण्यासाठी उपस्थित झाले त्यांचेही स्वागताने सन्मान आनंदाजी ठाकरे आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. त्यानंतर किरण पाटील यांचे स्वागताने सन्मान करायचा आहे. किरण पाटील सुद्धा आपला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचेही स्वागताने सन्मान आनंदभाऊ ठाकरे आपल्या शुभ हस्ते करतील. त्यानंतर राजेंद्रजी पाटील खरं आमचे सुभाजी ठाकरे यांचे सासरे भाऊ आहेत. त्यांचं सुद्धा स्वागताने सन्मान आमचे या स्पर्धेचे तर विजयजी पाटील यांचे स्वागताने सन्मान या ठिकाणी केलं जाईल. फक्त 2 मिनिटं पंचायत विनंती आहे थांबायचं फक्त 2 मिनिटं. विजयजी पाटील यांचे स्वागताने सन्मान. त्यानंतर मित्रांनो क्रिकेटशी ज्यांचं खूप अतूट नातं आहे NR मोरपाडा संघाचे सर्वा नरेशजी माळी नरेश मामा अर्थात मामा सर्वांचे मामा क्रिकेटमध्ये क्रिकेटवीरांचे मामा सगळ्यांचे मामा नरेशजी माळी यांच्या स्वागताने सन्मान केला जातोय. सो बॅक टू क्रिकेट नाव 45 सामना सुरू करायचा आहे. पहिल्या षटकाचा समावेश धावसंख्या पाहतो की 2 बाद 7 धावा. दुसरी षटक बदलसाठी गोलंदाजी मार्गावर अक्षय पाटील आलेला आहे. सामना करेल फलंदाज जगदीश नाईक. सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवात तर खराब केली अक्षय पाटीलनं. महत्वाची मॅच आपल्याला सेमीफायनलची पाहायला मिळते आणि 2 चांगल्या टीम आजच्या दिवसामध्ये आपल्याला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळतात. चांगला खेळ त्यांचा झाला. यावेळेचा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो जगदीश नाईकच्या बॅट मधून. आक्रमणा ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डीप स्क्वेअरच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. नाईकचा ब्रँड राजा माणूस खरसन दादा फुलवरे पारितोषिक असणारे लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार मारल्यास जगदीश नाईक यांना रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज असणारे आणि विकेटचे हॅट्रिक. कुठल्या टीमला साईज कारभाव टीम साठी सुवर्ण संधी आहे. जितू दादा मानेरकर विकेटची हॅट्रिक जर कंप्लीट केली तर रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज. हॅलो 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 महेंद्र दादा पाटील यांचा देखील शुभागमन झाला. खारबाव गावचे प्रथम नागरिक सरपंच मामा. चला विनंती आहे की आपण मामा या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. गुरुनाथ पाटील साहेब मामा आपलं देखील शुभागमन झालंय. मामा आपण देखील या व्यासपीठावरती आपला हा चेंडू या दरम्यान आपल्याला खरा पाहायला मिळतो. कीपर देखील बीट झाले. चेंडू शॉर्ट टर्माच्या दिशेनं फील्ड होईल आणि मुन्ना सरांचा इशारा आपल्यापर्यंत आला. व्हाईट बॉलचा 1+1 एकूण या 2 धावांना मिळतील आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड आपल्याला भरपूर मोठ्या संख्येने आपल्या व्यासपीठावरती मान्यवर देखील उपस्थित झाले आहेत. त्या तमाम मान्यवरांचं
हा चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. अगोदरच खेळले फलंदाज चेंडूने बॅटचा कुठलाही संपर्काला नाहीये. या षटकामध्ये अक्षय पाटील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या षटकामध्ये ऋषभ काठेनं अप्रतिम गोलंदाजी केली. फक्त 7च धावा खर्च केल्या. जयदुर्गा पातवड बी टीमला इथनं थांबवण्याचं काम केलं पहिल्या षटकामध्ये आणि सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे अक्षय पाटीलचा. हा षटक आपल्याला पाहायला मिळतोय. सेमीफायनल दुसरी आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेची. चांगला चेंडू, अप्रतिम आपल्याला चेंडू पाहायला मिळतो. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अक्षय पाटील चांगला हा गोलंदाज आहे. अचूकता आपल्याला पाहायला मिळते. चांगला मारा करत असताना आणि प्रत्येकी वेळेस काहीतरी वेगळं करत असताना व्हेरिएशन व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरिएशन असणं खूप गरजेचं आहे आणि प्रत्येकी चेंडू वेगळा टाकण्याचा प्रयत्न अक्षय पाटीलचा आपल्याला पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. पुढचा चेंडू बॉन्सर होता. मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला फलंदाजांना. आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क नाही. अंपायरचा कुठला तरी इशारा नक्कीच आता मात्र येत असताना इशारा असा आलाय की 1/4 ओव्हरचा इशारा येत असताना, कारण का एक बॉन्सर आहे अक्षय पाटीलचा. मात्र अक्षयने देखील चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे आणि संख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती फक्त 16 धावा. जयदुर्गा पातवड बी संघ कमबॅक करण्याचा नक्कीच त्यांचा देखील प्रयत्न असेल या मॅच मध्ये. अक्षय पाटील पुढचा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस द लाईन अर्धा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू शॉर्ट हॅडबॅनच्या दिशेनं फील्ड होईल उचलून फेक होईल तोपर्यंत एकच धावीत न मिळणार आहे आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती एकूण 17 धावा धावफलकावरती आहे. दुसरा षटकाचा मार्गस्थ उपांत्य फेरीच्या कालच्या दिवसामध्ये 8 धावफलकावर 0 ओव्हर संघ दीपू माळीचा संघ मात्र क्वालिफाय झाला मेगा फायनल मध्ये. तर आज कुठला संघ असेल, जयदुर्गा पातवड बी की साईट स्पोर्ट खारबाव? अक्षय पाटील स्ट्रायकिंग याला खेळण्यासाठी सज्ज. जगदीश नाईक यावेळेचा हा फटका हवेत खेळले. फटका तर चांगला आहे. तिथे फिल्डर देखील उपस्थित नाहीये. सेफ फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डिप्स कमलेच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. जगदीश नाईकच्या बॅट मधून हा चौकार. षटकांची समाप्ती झालेली आहे. पंढरीनाथ हरद सोनाळे गावच्या यांचं शुभागमन झालं. आपलं हार्दिक स्वागत आहे. हरिभक्त परायण आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि ठाकरे चषकामध्ये भरपूर आपल्याला मान्यवर धुमाल सर पाहायला भेटले. त्या सर्वांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या अखेरी संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती. एकूण धावसंख्या आपल्याला 21 वर पाहायला मिळते. अजूनही आपण बघतो 3 षटकांचा खेळ बाकी आहे. म्हणजे मिनिमम हा सामना एकूण 5 षटकांचा आहे. म्हणजे अजूनही 3 षटकांचा खेळ अजूनही मात्र बाकी आहे. 2 षटकांच्या अखेरी संघाची धावसंख्या आपल्याला 21 वरती पाहायला मिळते. सेमीफायनलची मॅच 2 टीम मध्ये. दुर्गा क्रिकेट संघ भातवड बीच अगेन्स्ट आपल्याला संघ पाहायला मिळतो साईड स्पोर्ट्स खारबाव. महेंद्रदादा पाटील यांचं देखील शुभागमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ऋषभ काटेने इम्प्रेस केलाय धुमाल सर. आपण बघितली ऋषभची गोलंदाजी अगोदरच्या देखील मॅच मध्ये खूप चांगली त्यानं गोलंदाजी केली. प्रमुख गोलंदाज आहे. सातत्याने बघतो आपण 2 फेल तो टाकत असतो. प्रत्येकी चांगली गोलंदाजी करत असतोय. जी अपेक्षा नक्कीच त्याच्याकडून असते त्या अपेक्षेवर उतरतोय. मागील सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी आणि या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली होती. यावेळी मात्र प्ले अँड मिस. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि रणनीती आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळते. फलंदाजाला बाद केलं जात नाहीये, कारण का जास्तीत जास्त आता मात्र चेंडू डॉट येतात त्याचा फायदा त्याचा साई स्पोर्ट्स कारबाव टीमला होतोय. हा गेम प्लॅन असतो, हा प्रत्येकी टीमचा गेम प्लॅन असतो आणि तो गेम प्लॅन आपल्याला नंदन पाटीलचा पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. ऋषभ काटे ओव्हर द विकेट ना पुढचा चेंडू. नटराज स्टाईलला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्काला नाहीये. धाव घेण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. मग ही रणनीती आपल्याला पाहायला मिळते. अशा रणनीती सातत्यानं वारंवार जेव्हा जेव्हा नक्की तुम्ही मोठा सामना खेळता तेव्हा तेव्हा नक्कीच अशा रणनीतीचा वापर केला जातोय. आणि आता मात्र टार्गेट केलं जातोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये.
अवेश भरपूर संघर्ष करतोय आणि त्याला बाद देखील केलं जात नाहीये मैदानाच्या आतमध्ये. चांगली कामगिरी आतापर्यंत या मॅच मध्ये खास करून ऋषभ काटेची चांगली गोलंदाजी. पहिल्या देखील स्पेलमध्ये ऋषभने फक्त 7च धावा खर्च केल्या, त्याच्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जयदुर्गा क्रिकेट संघ बादवड बीन. मात्र पुन्हा एकदा ऋषभ काटेचा हा स्पेल भरपूर महत्वाचा असणार आहे. अगदी बरोबर. आणि अवेश आपण पाहतोय ज्याने आतापर्यंत 5 चेंडू हे डॉट खेळून काढलेले आहेत. यावेळी मात्र पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू आणि यावेळी मात्र फलंदाज बाद होतोय. अवेश आपण पाहत होतो की चाचपटत खेळत होता आणि शेवटी बाद होतोय. तिसरा फलंदाज इथे बाद झालेला आहे जयदुर्गा बी भादोडा या संघाचा. आपण रिप्ले बघूया. आणि फलंदाज विकेट फलंदाज मात्र बाद झाले आहेत. नवीन फलंदाज मध्ये जगदीश नाईक ऑलरेडी आहेत. विश्वजित नाईक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील, जे देखील त्यांनी चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये केली आहे. मात्र साई स्पोर्ट्स कार्बाउट टीमचा जर विचार केला तर पहिला नक्कीच सकाळच्या पहिल्या सामन्यापासून तो मात्र हावी झाला. खूप चांगली कामगिरी त्यांच्या आपल्याला पाहायला भेटली. ओव्हर द विकेट ना पुढचा चेंडू ऋषभ काटेचा डावा स्टिक वरती होता. लेगलास करण्याचा प्रयत्न, इथनं विकेट येऊ शकेल का? आणि तेच होणारच होतं. मात्र नशिबाची साथ लागतीये. नशीब देखील असणं गरजेचं आहे. मात्र आता मैदान पूर्णपणे झालंय ओलं. इथे फिल्डिंग करणं, इथे बॅटिंग करणं, इथे गोलंदाजी करणं, इथे धावा बनवणं सोपं नाही. आता मात्र हा रबर बॉलचा फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळेल. हरी देखील एक सुंदर मी तर म्हणेल अफेक्ट केला दाखवला होता. त्याच्यानंतर बबलू टायगर देखील स्लिप झाला होता. या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता पाहायला मिळते, कारण का दुपारी थोडासा पाऊस झालाय आणि मैदान पूर्णपणे ओला असल्या कारणानं या सगळ्या गोष्टी तुम्हाला डेफिनेटली पाहायला मिळतील. अगदी बरोबर. यावेळी यष्टरक्षक चूक करतो आणि त्याचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळतोय. 1 धाव पूर्ण होते. आव्हानाच्या रूपाने बायचा इशारा येतोय पंच मुन्ना पठाण सरांकडून आणि धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. 24 24 धावसंख्येवरती एकूण धावफलक आपल्याला पाहायला मिळतो. ऋषभ काटे या षटकामध्ये सेकंड स्पेल मध्ये जगदीश नाईक संघर्ष करत असताना या मॅच मध्ये ओव्हर द विकेट ना सज्ज खेळण्यासाठी आक्रमण करण्याचा प्रयत्न. फटका खूप तिथं पकडला गेला. फलंदाजाला मैदानाच्या बाहेर अजून एक धक्का लागत असताना जगदीश नाईककडनं भरपूर अपेक्षा. सर्वा आणि ग्रामपंचायत खारबावचे विद्यमान सरपंच महेंद्रजी पाटील, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. महेंद्रजी पाटील, आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं, आपलं हार्दिक स्वागत आहे. कारण साई स्पोर्ट खारबाव संघ खूप चांगली कामगिरी करतोय. हे बघितल्यानंतर आज कित्येक पाठीराखे आमच्या मान्यवर कक्षामध्ये सुद्धा आहेत. हॅलो त्यांचे बंधू. धावसंख्या झालेली आहे 24 धावा झाल्या. 24. बघा गाठ घालताना आणि काढताना दोन खेळाडू एकत्र येणं गरजेचं आहे, कारण का टेलिकास्ट सुरू आहे. सर्व खेळाडूंना विनंती, खेळणारे खेळाडू जे आहेत गाड नक्कीच आपण जेव्हा लावत असेल तर दोन खेळाडू एकत्र या गोष्टीची नोंद घ्यावी. टेलिकास्ट सुरू आहे. एकूण षटक क्रमांक 3 देखील कंप्लीट झाल्या. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला स्कोर बोर्डवरती 24 धावसंख्या पाहायला मिळते. तुम्हाला जे आपल्याला चांगला खेळ या मॅचमध्ये डेफिनेटली पाहायला मिळेल, कारण का आता 50 ते 55 धावा जर बनवल्या गेल्या तर या मॅचमध्ये तुम्हाला भरपूर चांगला क्रिकेट पाहायला मिळेल. त्याचं कारण विकेट देखील ओली झाली आहे, मैदान देखील पूर्णपणे ओलं झालं आहे. धावा बनवणं एवढं सोपं नसणार आहे. सिद्धू षटकामध्ये, सिद्धू ज्याने मागील सामन्यामध्ये शेवटचं षटक हाताळलं होतं. एक युवा गोलंदाज आहे, मॅन फ्रॉम कांबे. सिद्धू गोलंदाजी मार्कवर.
यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाही. ऑफसाइड ऑफस्टम हा चेंडू हाताळला होता गोलंदाज सिद्धू याने. समोर लेफ्ट आर्म फलंदाज बलवंत देखील एक अप्रतिम खेळाडू आहे. त्याच्या समोर एक लेफ्ट आर्म गोलंदाज, कारण का बलवंतचा जर विचार केला तर भरपूर वर्षापासून खेळतोय. सिद्धू मात्र एक रायझिंग स्टार आहे. मग आतापर्यंत त्यांनी सुंदर गोलंदाजी केली आहे. त्याच्या अगोदरच्या देखील मॅच मध्ये श्याम चौधरीला थांबवलं होतं. तिथे देखील क्रुशियल मोमेंटला एक चांगला षटक सिद्धूनं हाताळला होता. तोच सिद्धू आता आपल्याला पाहायला मिळतो या षटकामध्ये. दळवीसाठी जबरदस्त हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डावी स्टिक अक्षरशः उखाडून दिली आहे. ज्या अनुषंगानं गोलंदाजी सिद्धूचं आपण वर्णन केला की याच्या अगोदरच्या मॅच मध्ये देखील हवी झाला होता आणि आता देखील त्याच ताकदीनं गोलंदाजी करत असताना अजून एक धक्का लागत असताना जयदुर्गा भादवड बी संघाला बलवंत दळवी बॅक टू द पविलियन. बलवंत दलवी हा ये मात्र आता बाद होत आहे क्लीन बॉलच्या रूपाने आणि तब्बल 5 हादरा निम्मा संघ गारद झालेला आहे. नवीन फलंदाज मुकेश मते येतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर जयदुर्गा बी भादोळ या संघाचे आज पिंटू पाटील त्यानंतर हरीश जोशी स्वस्तामध्ये बाद झाला होता. थोडासा संघर्ष करताना दिसला होता जगदीश नाईक, तोही मात्र खेळपटोरा जास्त वेळ टिकू शकला नाही. यावेळी मात्र जागेवर खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर इथे करताना दिसला होता फलंदाज. जिथे मोबाईल मध्ये नेटवर्क तिथे क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप महत्वाचं आहे. डेफिनेटली ते तुम्हाला मेहनत करावी लागेल, कारण का रबर बॉल फॉर्मॅट खेळत असताना तुम्हाला डबल नाही मेहनत करायची, कारण टेनिस आणि रबरचा विचार केला तर भरपूर फरक आहे या दोन्ही फॉर्मॅट मध्ये. सिद्धूची अप्रतिम गोलंदाजी, मते पुन्हा एकदा शांतपणे जागेवरती उभे आहेत. फुटवर्कचा वापर भरपूर गरजेचा आहे. आमचे नक्कीच अमोलदादा पाटील यांचं देखील शुभागमन झालंय. सिनियर खेळाडू कामतगरचे आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते धुमालजी या षटकामध्ये सिद्धूची. अगदी बरोबर. युवा गोलंदाज याने मात्र क्लीन बॉल, फर्निचर विखरलेलं आहे. यू मिस आय डेफिनेटली हिट. आणखीन एक फलंदाज बाद होतोय मुकेश मतेच्या रूपाने जयदुर्गा बी भादवड या संघाचा. एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत की ऑफ कामतगर अमोल पाटील, जे बीसी पोरचे सदस्य आहेत. वेलकम अमोल पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे हरिभक्त पारायण अनंत बुवा ठाकरे चषक 2021 मध्ये. आतापर्यंत 2 हादरे दिलेले आहेत आणि एकही धाव खर्च केली नाही. यावेळी मात्र बॅकफ्रो जाऊन चेंडूला टोलवलेला आहे. जोपर्यंत डीप मधून शतरक्षी चेंडू झेपावतोय आणि यावेळी धावी पूर्ण होते. चांगली रनिंग भेटून होती विकेट. मात्र कौतुक करावं लागेल युवा गोलंदाज सिद्धू याचं, ज्याप्रमाणे गोलंदाजी त्याने आतापर्यंत हाताळलेली आहे. दीपू माई दबंग दीपू यांचं देखील शुभागमन झालं. हार्दिक स्वागत आहे आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. कालच्या दिवसामध्ये उल्लेखनीय कामगिरी आपल्याला दीपू माईच्या टीमची पाहायला मिळाली. तो देखील संघ आता मात्र सज्ज आहे मेगा फायनलसाठी. एकूण 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. रायटिंग स्टार हा गोलंदाज सिद्धूने मात्र अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत केली आहे आणि एकूण 4 षटकांचा खेळ झाला कंप्लीट. आणि 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर करवते आपल्याला फक्त 26 धावसंख्या पाहायला मिळते. म्हणजे 24 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. एकूण खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. जयदुर्गा भादवड बीचा जर विचार केला तर 6 खेळाडू बाद झालेत आणि संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त स्कोर बोर्ड वरती 26. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. म्हणजे तुम्हाला सर या षटकामध्ये 15 ते 20 धावा बनवणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज लाईन हॉट ऑफ टेंबवली हर्षद पाटील लेग ब्रेक गोलंदाज येतोय. RD 444 ओवली विनोद पाटील फॅम टीम या संघाचे आगमन झालेले आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. पहिलाच दिवस या संघाने गाजवला होता आणि या चषकामध्ये अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला होता. काल गोलंदाजीमध्ये किरण पाटील यांनी अप्रतिम गोलंदाजी केली होती. यायला हो हो मोठा फटका
आणि खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. 1-2 का 4 आपण पाहतोय आणि त्याचा फायदा मिळतो फलंदाजी करणाऱ्या संघाला. लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. कारण का आता इथं कदाचित अक्षय पाटीलने विचार केला असावा की अपोजिट टीमच्या धावा झाल्या नाहीयेत, धावा होणं गरजेचं आहे, म्हणून तर मात्र काही चौकार आला की काय बोनस देत असताना आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 30 वरती आपल्याला पाहायला मिळते. अंतिम षटकाची सुरुवात चांगली केली आहे आणि विश्वजित नाईकवरती आता मात्र पूर्णपणे जिम्मेदारी जबाबदारी जयदुर्गा भादवड बी टीमची. नक्कीच पूर्णपणे जबाबदारी मोठा धावसंख्येकडे जर आगेकूच करायचं असेल जयदुर्गा भादवड संघाला तर विश्वजित नाईक याच्यावर पूर्णपणे मदार असणार आहे. यायले चेंडूला भिरकावून दिलेला आहे, योग्य ती उंची आणि योग्य ते अंतर, चेंडू शिबायचा बाहेर होतोय, छुम अंतर. धुमालजी आणि पूर्णपणे जिम्मेदारी जबाबदारी आता मात्र विश्वजित नाईकने घेतली आहे. चौकारानंतर षटकार आपण पाहतोय विश्वजित नाईकचा पलटवार, धावसंख्या 36. यावेळी मात्र मिस टाइम फाईट का प्रॉपर टायमिंग साधता आलेला नाही, धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही कारण स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न ते विश्वजित नाईक करतोय. 36 धावा स्कोअर बोर्ड वरती आहेत. आता मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक विश्वजित नाईक लावी आहे कारण का आता मात्र अंतिम षटकाला सुरुवात झाली. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्या, तिसरा चेंडू डॉट आलाय. हर्षल पाटीलने देखील चांगली गोलंदाजी केली. फिरकूपट्टू हा देखील गोलंदाज आहे आणि चांगली गोलंदाजी त्यांनी देखील या स्पर्धेमध्ये केली आहे. सेमीफायनलचा सामना आहे, पूर्णपणे जोर लावण्याचा प्रयत्न दोन्ही टीम नक्कीच करतील या मॅच मध्ये, शंका नाहीये. अगदी बरोबर, पूर्णपणे जोर लावण्याचा प्रयत्न तर केला जाईल कारण महत्वाचा सामना आहे. यावेळी मात्र अप्रतिम खेळ आणि फलंदाज फेल नंदन पाटील एस्टनच्या मागे चांगली कामगिरी करतोय. नवीन फलंदाज आलेत मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती एकूण 36 वरती आपल्याला पाहिलं. म्हणजे नंदन पाटीलनं काय मात्र सूर मारला होता काही क्षणासाठी, काही सेकंदासाठी नक्कीच ते हवेमध्ये देखील होते आणि खूप चांगला असेल कारण का विश्वजित चांगली बॅटिंग करत होता, त्याला देखील मात्र अपयश आला, तो देखील बाद झालाय. संघाची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती आपल्याला 36 वरती आता मात्र स्थगित आहे. फिरकीपट्टू गोलंदाज ओव्हर द विकेट ना, जास्त गतीने हा चेंडू होता, चांगली गोलंदाजी. बघा आता व्हेरिएशन तुम्हाला पाहायला भेटला. ज्यावेळेस विश्वजित फलंदाजी धुमालजी करत होता तेव्हा मात्र गती आपल्याला कमी पाहायला भेटली. हा चेंडू जास्त गतीने टाकला आणि त्याचा फायदा झाला गोलंदाज हर्षल पाटीलला. नक्कीच 2 चेंडूमध्ये 10 धाव खर्च केल्यानंतर चांगली वापसी 3 चेंडूंवर केलेली आहे ती गोलंदाज हर्षद पाटील याने. यावेळी चेंडूला मिड विकेटला टोलवलेला आहे. एक धाव तर पूर्ण होईल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धावी पूर्ण होते, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, धोकादायक ठरू शकतोय आणि धोकादायक ठरतोय. फलंदाज उमेश नाईक आल्या पावली माघारी परतताना. ते एकूण 5 षटकांचा खेळ झाला कंप्लीट आणि 5 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करत असताना जयदुर्गा भादवड बी टीमची धावसंख्या 8 खेळाडू बाद 38 आपल्याला पाहायला भेटल्या आणि 39 धावसंख्येचा पाठलाग आता मात्र या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी करायचा आहे. कमी धावा आपल्याला पाहायला भेटल्या, त्याचं कारण ऋषभ काटीचे 2 षटक, त्याच्यानंतर मात्र गोलंदाजी आपल्याला पाटीलची पाहायला भेटली. हर्षलने देखील इम्प्रेस केलं, खूप चांगली गोलंदाजी त्यांनी देखील केली, म्हणूनच मात्र आपल्याला कमी धावा स्कोर कार्ड वरती एकूण 38 8 खेळाडू बाद पाहायला भेटल्या. जाऊया आपण मॅचच्या दिशेने 39 धावसंख्येचं टार्गेट इथं नक्कीच चेस करण्यासाठी जेव्हा उतरलेला साई स्पोर्ट्स कारभार संघ सिद्दीकजी बाबे सरांच्या सोबत जोडले जाते, मध्ये काही सत्कार आहेत. जाऊया आपण डॉक्टर गवळी सरांकडे. 39चे टार्गेट. आम्ही वळतो ते स्वागत आणि सन्मानाकडे, कारण आमच्या मान्यवर कक्षामध्ये यापूर्वी ज्यांचं आगमन झालंय त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल. पंढरीनाथजी हरड सोनाली गावचे समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते, क्रिकेटचे डिस्ट्रीम चाहते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. हरेश ठाकरे आपण आपल्या आर एस ग्रुपचे हरेश ठाकरे यांनी आपण आपल्या शुभास यांचा सन्मान करायचा आहे. स्वागत आणि सन्मान.
क्षेत्ररक्षण लावायचंय, पंचांनी सामना लगेच सुरू करायचा आहे. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. धन्यवाद गौली सर, धन्यवाद राहुल भैर, धन्यवाद शोभा धुमाल. सुहानी शाम में आप सभी का सुहाना स्वागत है. और सेमीफाइनल मुकाबला पूल बी में आप देख रहे हैं. विजेता टीम ग्रैंड फिनाले में आरडी 440 से टकराएंगी. लक्ष्य 39 रनों का. हरी जोशी के पास गेंद दी गई है. मरता क्या ना करता, क्योंकि कहीं से भी नंदन पाटिल पे बंधन लगाने की कोशिश है. नंदन पाटिल और अक्षय पाटिल दोनों ओपनर्स बीच मैदान पर. कारण आपण बघितलं पहिल्या सामन्यामध्ये नंदन पाटील यांनी 40 धावांची खेळी होती, दुसऱ्या सामन्यामध्ये 30 धावांची खेळी. हरी जोशी नंदन को बाउंसर गेंद, लेकिन अंपायर का इशारा वाइड. 2 से शुरुआत होती भी गरीबी में आटा गीला कर रहे हरी जोशी. पहले ही रन कम है और दुष्काळात 13वां महीना चला है. 2 रन बिना किसी विकेट के. अगदी बरोबर, कारण 39 धावांचं लक्ष्य एक माफक लक्ष्य आहे. आतापर्यंत या स्पर्धेमधला सर्वात लो स्कोरिंग सामना है. आज बरसात गिरी है बरसाती क्रिकेट में. इस मरतबा अच्छा बाउंसर राइजिंग डिलीवरी थी. आंखें मूंद के शॉट खेला था. कहीं ना कहीं स्ट्रोक जल्दी जमा बैठे थे, गेंद रुक कर आई थी. लेग बायचा इशारा होते पंचांचा. चलो पडल्यानंतर थोडासा अनपेक्षित बाउन्स आला होता. ऑन साइडला खेळायचं होतं. 3 रन हो चुके हैं. सुभाष ठाकरे का ये सफल शो आप देख रहे हैं. इस मरतबा पिछले पांव पे चले गए थे, क्रीज में पीछे जाके गेंद को मोड़ दिया है. लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ मिसफील्ड और 4 रन. गौली सर क्या कहेंगे, लग रहा है जयदुर्गा बी के जो खिलाड़ी हैं कम स्कोर है तो उनका मानो मूड ही नहीं है. ठीक है, मैंने प्यार किया, मैं भाग्यश्री ने कह दिया हो कि मूड नहीं है तो ठीक है, लेकिन क्रिकेट में तो आपका मूड होना चाहिए. नाही, नक्कीच धावसंख्या तुमच्या समोर जेव्हा कमी असते, तुमचं भांडवल जेव्हा कमी असतं, तेव्हा अशा प्रकारची गोलंदाजी असते आपल्या संघाला पराभवाच्या दिशेने घेऊन जात असते. हरी जोशी कट करने की कोशिश, अच्छा उछाल, बल्ले के करीब से गेंद नंदन पाटिल के बल्ले और इरादे दोनों को बीट करती हुई विकेट कीपर के पास. अच्छी वापसी छोटे रनअप से. इस मरतबा फिर कट करना चाहते थे, अंपायर टच से मस नहीं. स्कोर 7 रन. ओ अच्छी गेंद, अटपटे अंदाज से ग्लांस करना चाहता, लेग स्लिप में गेंद गई. 1 रन बल्ले से टकराने भर के बाद 8 पे पहुंचा स्कोर. साइंस खारबाओ टीम ऐसी है, पिछले 1 साल से इनके जो सितारे हैं वो काफी चमक रहे. इस मरतबा बैकफुट पे गए, धीरे से पंच किया गेंद को. लॉन्ग ऑफ के खिलाड़ी आगे हैं, डीप मिड ऑफ पे आए, लेकिन 2 रन बना लिए बैट्समैन ने. 1 ओवर 10 रन और कोई विकेट नहीं. इस तरह के जो टोटल रहते हैं गौली सर, इसमें आपको रेगुलर इंटरवल में विकेटें लेना होती. पण एक मात्र एक चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण आपण बघितलं आस्किंग रन रेट आवश्यक धावगती जवळपास 8च्या घरात आहे. आणि पहिल्या षटकामध्ये तुम्ही बिनबाद 10 धावा जमवता, तेव्हा एक चांगली सुरुवात म्हणता येईल. कुठलाही फलंदाजी बाद झालेला नाही आणि आवश्यक धावगती आस्किंग रन रेटच्या पुढे जाऊन तुम्ही सुरुवात करता, तेव्हा मात्र आपलं मनोधैर्य नक्कीच वाढलेलं असतं. साईस्पोर्ट खारबाव संघाची एक चांगली सुरुवात. देखिए, कम से कम ये है कि बॉडी लैंग्वेज आपका पॉजिटिव होना चाहिए. कहीं ना कहीं जो खिलाड़ी है जयदुर्गा बी के, उनका बॉडी लैंग्वेज थोड़ा सा गिर गया है. संदेश पाटिल tenniscricket.in के, जिन्होंने 2017-18 में बहुत ज्यादा साथ निभाया था. फुल टॉस गेंद, फ्लिक, और ये चली गई मैदान के बाहर. 6 रन. हालांकि पूरी तरह कंट्रोल में नहीं थे शॉट खेलने के लिए, लेकिन गेंद बल्ले के बीचों बीच स्लॉट में आ गई. आज नंदन पाटीलचा एक अलग अंदाज आहे. पहिल्या सामन्यामध्ये 40 धावा, दुसऱ्या सामन्यामध्ये 30 धावा आणि या सामन्यामध्ये सुद्धा एक चांगली सुरुवात बघायला मिळते. नंदन पे कोई भी बंधन नहीं. उछाल दिया है, गेंद मैदान के अंदर है, खिलाड़ी आ रहे हैं और नंदन पे बंधन. आउट हो गए नंदन पाटिल.
पिंटू पाटिल ने इस कैच को पकड़ा है और पहला विकेट लेते हुए राज। करण पाटिल बल्लेबाजी को आए, पहला झटका लगता हुआ 16 के योग पर साइंस स्पोर्ट खारबांव। महेंद्र पाटिल फैम टीम है। पिछले रबर टूर्नामेंट की विजेता टीम भी पहला राउंड हार गई और रनर्स टीम भी पहला राउंड हार गई। ओ आउट एलबीडब्ल्यू। कमाल की गेंद थी, विकेटों के सामने पाए गए। रिप्ले मध्ये कशा प्रकारे चेंडू थोडासा पुढे आला, त्यानंतर मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी प्लम यष्टी समोर पकडलेला आहे. आपण जी स्पर्धा पाहतात हरिभक्त पारायण आनंदबुवा ठाकरे चषक 2021 आनंदबुवा ठाकरे यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा सुभाषजी ठाकरे, अष्टविनायक ठाकूरपाडा, आरएस ग्रुप व ग्रामस्थ मंडळ ठाकूरपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली स्पर्धा. नए बैट्समैन वीरेश बल्लेबाजी को आए हैं, जबकि राज हैट्रिक पे है. राज ने वापस खींचा है. इस मर्तबा कट करने की कोशिश, अपर कट करना चाहते थे, बल्ले के ऊपर गेंद लगी, स्क्वायर थर्ड मैन पे पहुंची, 1 रन. वीरेश ने अपना खाता खोला. कुल स्कोर साइंस खारबांव का पहुंचा है 17 रन 2 विकेटों के नुकसान पर. ओवर नंबर 2 का खेल चलता हुआ और सेमीफाइनल मुकाबला दूसरा आप देख रहे हैं. राज ओ कट के बाहर की जानिब निकली थी, खड़े खड़े अंधाधुंध बल्ला चला दिया था. करण पाटिल इस मर्तबा बैकफुट पे गए, पुल किया हवा में, बेहतरीन कैच. करण पाटिल आउट. जय दुर्गा भी मैच में वापसी करती हुई. पकड़ा वहां पर उमेश नाइक ने रनिंग कैच. काय कॅच घेतलेला आहे, काय झेल घेतलेला आहे. पूल गेला होता, शॉर्ट ऑन पूलचा फटका, अप्रतिम झेल. एक क्षण तर असं वाटलं की जणू नक्कीच सीमारेषेच्या बाहेर. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. वाईट ऑफ लॉंग ऑन वरनं हा क्षेत्ररक्षक आला होता आणि झेल घेते. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. नए बैट्समैन हर्षद पाटिल आए हैं बल्लेबाजी को, लेकिन हरी जोशी को कंटिन्यू रखा है क्योंकि मैच में अब जोश लाना है. संदेश पाटिल भिवंडीकर का मैं फिर से हार्दिक स्वागत करता हूं. हालांकि वो सुबह से हमारे बीच में है. हुक किया है, चाबुक शॉट है, 6 रन. हालांकि स्टाइल तो हुक की थी लेकिन खेला मिड विकेट पर. ये अजीबो गरीब शॉट खेला है. मराठी में आप कह सकते हैं उपट टाकली. ऍब्सोल्युटली. हा फटका जर आपण बघितला तर थोडासा कठीण असा. असा फटका खेळून जर सीमारेच्या बाहेरचा रस्ता दाखवायचा तितकं सोपं नसतं. बिल्कुल, वो भी ऑफ स्टंप के बाहर से खींचा था. इस मर्तबा स्लाइस करते हुए गेंद को थर्ड मैन बाउंड्री पर 1 रन के लिए. एक बड़ा शॉट आएगा तो इक्वेशन आसान हो जाएगा. 24 रन में
अब यहां से 15 रन और चाहिए। ओवर नंबर 3 चलता हुआ। क्या गेंदबाजी की थी सिद्धू ने, जहां पर 2 रन दे के 2 विकेट लिए थे। अरशद को बैकफुट पे गए, फोर्स किया, लॉन्ग ऑफ से मुकेश मते गेंद पर पहुंचे, लगभग डीप मिड ऑफ पर 2 रन पूरे किए बैट्समैन ने। 26 पे पहुंचा है स्कोर साइंस कारबाव का। 15 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे। 15 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे। हरी जोशी, गुच्छों में विकेटें लेना होंगी। कट करने की कोशिश, बल्ले के अंदर लगी और जब तक फ्लाई स्लिप से गेंद को उठाते 1 रन पूरा किया भागकर दोनों बैट्समैन ने। स्कोर साइंस का 27 रनों पे पहुंचा है। हरी जोशी विदेश के लिए। हो क्या शॉट है, डाउन द ग्राउंड, 6 रन। हम कह सकते हैं इस तरह के शॉट अंतरराष्ट्रीय क्रिकेट में या तो सचिन तेंदुलकर लगाते थे या तो सायमन। ऍब्सोल्युटली फोर्सचा फटका बघायला मिळाला होता, ताकदवर फटका, यासाठी ताकद झोकावी लागते। 6 रन चाहिए फाइनल के दरवाजे को खोलने के लिए साइंस स्पोर्ट खारबाव को। कमाल की बल्लेबाजी अब हो रही है, खासतौर से वीरेश 14 पर। दोनों शॉट जबरदस्त। इस मरतबा स्लाइस करते हुए ऑफ स्टंप के बाहर। 1 रन बना, दूसरा बना। अब केवल 4 रन चाहिए मैच को जीतने के लिए। देखिए गेंदबाजी साइंस स्पोर्ट खड़बाओं की जबरदस्त रही। ऋषभ काटे और सिद्धू ने जो गेंदबाजी की वो कमाल की गेंदबाजी थी। 12 गेंदों में 4 रन बचाना, हालांकि क्रिकेट है कुछ कहा नहीं जा सकता है, लेकिन ये जुए शेर लाने के बराबर है। बारा चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे। सोपं समीकरण आहे साई स्पोर्ट खारबाव आणि जवळपास अगदी अंतिम फेरीमध्ये पोहोचण्याची तयारी साई स्पोर्ट खारबाव। पिंटू पाटिल आए हैं इस मरतबा टॉप एज और आउट बैट्समैन। अरशद पाटिल आउट हुए। पिंटू पाटिल 2013, 14, 14, 15 में नंबर 1 पे रैंक कर रहे थे सिटी क्रिकेट में ऑलराउंडर में। नंबर 2 पे आसिफ नाना रैंक कर रहे थे, नंबर 3 पे पापा सूसे रैंक कर रहे थे। कित्येक मान्यवर या ठिकाणी खारकून साई स्पोर्ट खारबाव संघाचे सपोर्टर अमोल पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकता। सुभाषजी ठाकरे नक्की चेहऱ्यावर स्मित हास्य त्यांना पाहू शकता, कारण एक सफल चषक त्यांनी दिला आपले पिताश्री हरिभक्त पारायण। इस मरतबा कट करने की कोशिश, बिट्स बैट्समैन 20 विकेट कीपर, 1 रन पूरा बाई के रूप में। हरिभक्त पारायण अनंतभाऊ ठाकरे यांच्या सन्मानार्थ त्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं आणि एक सफल चषक त्यांनी दिलेलं आहे। राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए इस मरतबा बैकफुट पे गए, धीरे से गेंद को पंच किया कवर्स में। 1 रन, 2 रन और चाहिए साइंस खारबाव को फाइनल में पहुंचने के लिए। फिर से पंच किया, शॉर्ट कवर में खिलाड़ी और फंस गए जाल में बैट्समैन। एक और विकेट। 4-0 ओवळी संघाचे प्लेइंग 11 आमच्या व्हीआयपी कक्षासमोर यायचं आहे। दीपेश माली आपको अपने
टीम लेकर हमारे वीआईपी शामियाने के सामने आना है। पिंटू पाटिल विदेश के लिए खेल दिया गेंद को, फील्डर डीप में मौजूद है, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर एक रन आता हुआ। अब स्कोर लेवल हो चुका है, सिर्फ एक रन चाहिए बची हुई 7 गेंदों पर। थोड़ा एक तरफा मुकाबला रहा और दुनिया में कोई भी व्यक्ति ऐसा नहीं जो एक तरफा हार चाहे, एक तरफा प्यार चाहे। अच्छी गेंद, एक ओवर में 1 रन। विश्वजीत नाइक के सामने मिशन इम्पॉसिबल रख दिया गया है। 1 रन बचाना, हालांकि क्रिकेट में कोई भी चीज कभी भी हो सकती है, लेकिन लगभग मिशन इम्पॉसिबल। बैट्समैन को घेर लिया गया है, अम्ब्रेला फील्ड, पड़ोसी बढ़ गए बैट्समैन के। नाइक की गेंद पंच किया और इसके साथ ही साइंस खारबाव फाइनल में पहुंचती हुई। कांग्रेचुलेशन महेंद्र पाटिल एंड साइंस खारबाव। प्लेइंग 11 RD T0 OD